काल मुंबईमध्ये वर्णीच्या ढोण सभागृहामध्ये वेड्यांची जत्रा भरली होती। सगळे वेडे एकत्र येऊन मी बाजूवाल्यांपेक्षा किती मोठा वेडा आहे ही सांगण्याची स्पर्धा त्या सभागृहामध्ये लागलेली। जनतेचा न्यायालय, जनता की अदालत च्या नावाने धमक्या देणं, शिव्याशाप देणं, एवढा एक कलमी कार्यक्रम काल सुरू होता। आता मला उद्धव ठाकरेला विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीची केस पण जनतेच्या न्यायालयामध्ये चालवतील का? मग जयदेव ठाकरे ची जी काय बाजू होती ती पण यापुढे एकदा तरी जनतेच्या न्यायालयामध्ये असंच 2 सभागृह बुक करून बाळासाहेबांची प्रॉपर्टी कशी हडप केली ती केस जरा जनतेच्या न्यायालयामध्ये चालवा ना। आणि मग दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतची केस ती पण आता जनतेच्या न्यायालयामध्ये आपण चालवायची का? काही जनतेच्या न्यायालयामध्ये निवडकच केस चालणार? मग निलेश ओझाजी आणि हे सगळेजण जे काही कोर्टात गेले त्यांना मी विनंती करेन की चला जनतेच्या न्यायालयामध्ये दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत बरोबर ची जी काय हत्या झाली ही केस आपण जनतेच्या न्यायालयामध्ये चालू आणि मग दूध का दूध पाणी का पाणी जनतेच्या समोर होऊन जाऊन ना। आमच्या सन्मान्य राहुल नार्वेकरजींना ते अध्यक्ष म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या चौकटीमध्ये राहून त्यांनी निकाल दिला। आता त्याची डिग्री तपासायची भाषा हा संजय राजाराम राऊत सकाळी करतो। ते खरंच वकील आहेत का? अरे तुझ्या मालकाचा कार्टा राहुल नार्वेकरजींकडे कायद्याचे धडे घ्यायला बसायचा। विचार त्या आदित्य ठाकरेला, मग तेव्हा राहुल नार्वेकरची डिग्री दिसली नाही का? तेव्हा विचारले नाही का तुमची डिग्री खरी आहे का खोटी आहे? उद्धव ठाकरेंना सांगेन सोप्या शब्दात कालचा विषय, जेव्हा कधी त्या आदित्य ठाकरेचं तुम्ही लग्न कराल पुरुषाची त्या महिलेशी मी विचारणार नाही, पण जेव्हा पण होईल तेव्हा त्याला मॅरेज सर्टिफिकेट लागतं। जे काही तुम्ही घटनेमध्ये बदल केले, ज्या संविधान वाचवण्याची भाषा तुम्ही जी करता त्या संविधानामध्ये तरतुदी आहेत। ते जे बदल घडलेले आहे ते त्या संस्थेला कळवायला लागतं। या बँड्राच्या कपिल सिब्बलला जो तुझ्या मातोश्री मधला कारकून आहे त्या अनिल परबला या गोष्टी नाही करणार। संजय राजाराम राऊत बोलतो, संजय राजाराम राऊत सकाळी लग्नावर काही लग्न केल्यावर अॅनिव्हर्सरीला कळवायला लागत नाही। आता संजय राजाराम राऊतनी लग्नावर बोलावं हे म्हणजे राजकुंद्रांनी ब्लू फिल्म कशी बनवावी ह्यावर बोलण्यासारखं आहे। तुझे जिथे जिथे काय काय कार्यक्रम केलेले आहेत त्याचे सगळ्यांचे मॅरेज सर्टिफिकेट आहेत का? आणि पक्षांतरची सवय आमच्या नार्वेकरजींना आहे
मग तुला पण घर बदलण्याची सवय आहे ना? त्या सगळ्याचे पुरावे, त्याची सगळ्याची नोंद तू मॅरेज कोर्टामध्ये करतोस का? दुसऱ्यांवर आरोप करण्या अगोदर स्वतःची लायकी काय याबद्दल थोडे तरी विचार करावा. उद्धव ठाकरे बोलतात की सगळा पोलीस ताफा बाजूला करावा, संरक्षण बाजूला करावं आणि शिंदे साहेबांनी आणि नार्वेकरांनी लोकांमध्ये येऊन उभं राहावं आणि लोकांनी मग ठरवावं काय शिवसेना कोणाची. अरे ज्या उद्धव ठाकरेला मानेवरच्या मच्छर मारायला येत नव्हतं, ज्या उद्धव ठाकरेला पायावर उभं राहण्यासाठी 2-2 माणसं लागायची, तो जेव्हा धमक्याची भाषा करतो ना, तर शाळेतला मुलगा पण त्याच्याशी घाबरत नाही, एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. मैदानात यायचं असेल ना तर काय आमच्या सगळ्यांचे संरक्षण आणि मग होऊन जाऊन दे एकदा या मैदानात. आम्हाला पण बघू ज्यांनी आयुष्यामध्ये एक साधी एक केस घेतली नाही, त्या उद्धव ठाकरेच्या मनगटात किती ताकद आहे हे आम्हाला पण बघून द्या. असीम सर्वोदय नावाचे वकील कोणतरी आणलेले, मी ओळखतो त्यांना, पुण्यातले आहेत, ट्रिब्युनलचे केसेस लढवतात. आता ह्या असीम सर्वोदयची अजून एक माहिती तुम्हाला सांगतो की ह्याच असीम सर्वोदयने अरबी समुद्रामध्ये येणाऱ्या शिवस्मारकाला विरोधाची ह्यांनी केस चालवली. म्हणजे शिवरायांच्या स्मारकाला विरोध करणारा वकील हा आता उद्धव ठाकरेंचा वकील झालेला आहे. ही यांच्या शिवरायांवर यांची निष्ठा आणि प्रेम. म्हणून मी उद्धव ठाकरेला सांगेन, आता पुढच्या जनता न्यायालयाची तारीख किंवा केस ही बाळासाहेब ठाकरेंच्या प्रॉपर्टीची एकदा होऊन दे, जनतेच्या समोर होऊन दे, आणि दुसरी केस एक दिशा साल्यान आणि सुशांत सिंगची मर्डरची केस होऊन दे आणि होऊन दे जनतेच्या समोर. बघू काय करायचंय मग. धन्यवाद. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय की माझं पद अवैध होतं, मग मातोश्रीवरती अमित शहा युतीसाठी आले होते, ते चाललं होतं का असंही त्यांनी सांगितलं. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे मी इलेक्शन कमिशन मध्ये काय काय नोंदवलंय काय काय नाही नोंदवलंय हे आता बाहेर आलेलं आहे. बाळासाहेबांचा सुपुत्र म्हणून भारतीय जनता पक्षाचे सगळे वरिष्ठ आमचे नेते त्याला नेहमी सन्मान करायचे, मातोश्रीला पण सन्मान करायचे आणि बाळासाहेबांच्या सन्मानामुळे ह्या सगळ्या ही एवढी इज्जत उद्धव ठाकरेला मिळायची. पण शेवटी जेव्हा पक्ष कसा चालवायचा, ही काय ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नव्हती ती. खरं म्हणलं तर ह्यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करायला हवं की साहेबांनी शिवसेना प्रमुख पद स्वतःकडे ठेवलं असले तरी सगळे अधिकार हे कार्यकारिणीला देऊन ठेवलेले. आणि हा उद्धव ठाकरे आल्यानंतर ह्याला पक्षाला पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड करून टाकायचं होतं, म्हणून यांनी सगळे अधिकार कार्यकारिणीचे काढून टाकले आणि पक्ष प्रमुखाकडे ठेवले. म्हणून हे विषय तेव्हा जे उद्धव ठाकरेंनी करायला पाहिजे, उद्धव ठाकरे ते अमित भाई आणि बाकीचे भारतीय जनता पक्षाने काय करायला पाहिजे. तुला तुझं घर चालवायला येत नाही, तुला तुझा रक्ताचा भाऊ सांभाळायला येत नाही, एक पण नातेवाईक तुझ्या बाजूला नाही, तुला तुझा स्वतःचा पक्ष चालवायला जमला नाही, तू दुसऱ्यांवर काय वोट ठेवतो. रश्मी ठाकरे असं म्हणाल्या की ज्यांच्यामुळे शर्मिला ठाकरे असं म्हणाल्या की ज्यांच्यामुळे दिग्गज सगळे नेते जे आहेत ते निघून गेले, आता मात्र त्यांच्या हातातून पक्ष गेला, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. एक सर्कल पूर्ण झालंय असं त्यांनी म्हटलं. ते नियतीचा खेळ आहे. कारण का ज्या बाळासाहेबांवर प्रेम करणारे सगळे हे निष्ठावंत सैनिकांना दूर करून शिवसेनेला पाटणकर प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा जो प्रयत्न उद्धव ठाकरेचा होता, तो
बाळासाहेबांच्या कृपेने पूर्ण झालेला नाही. हा बाळासाहेबांचा उद्धव ठाकरेला लागलेला शाप आहे. स्वतःच्या वडिलांचे जे काय हाल शेवटच्या काही महिन्यामध्ये ह्या कार्ट्यांनी केलं, ह्यामुळे बाळासाहेबांनी असंख्य शिवसैनिकांची काळजी घेण्यासाठी ह्याला दिलेला शाप आहे. आणि फोटोग्राफ आणि व्हिडिओ काय दाखवतो या नार्वेकरजींचा आणि ते काय हे त्याच्याने काय अर्थ आहे? म्हणून तो मला वेळाची जत्रा होती ती, बाकी काय नाही. सर, जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर वादग्रस्त विधान केलं. ते म्हणतात की न्याय व्यवस्थेत आरक्षण न देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 80% समाजावर अन्याय केला. तर जितेंद्र आव्हाड किती तास दिवसात शुद्धीत असतात हे आता खरंच संशोधनाचा विषय झालेला आहे. कधी शिवरायांबद्दल आपण अपशब्द म्हणायचं, कधी हिंदू धर्माबद्दल अपशब्द म्हणायचं. आता तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलण्याची हिंमत या मुंबईच्या जितुद्दीनने अगर केली असेल तर त्याला भर चौकात उभं करून पुढचा कार्यक्रम जनतेवर सोपवला पाहिजे. राणेसाहेब, कालची ज्या प्रकारे पत्रकार परिषद झाली, एकंदरीत ज्या पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांवर टीका-टिप्पणी झाली, ते का लवादाचे अध्यक्ष किंवा न्यायाधीशाच्या भूमिकेत होते किंवा कुठल्याही केसमध्ये न्यायमूर्ती असतात. तर अशा प्रकारची टीका एकंदरीत तुम्ही या अनुषंगाने काही हकभंग किंवा या अनुषंगाने काही विचार करताय का? आता ते पक्ष पातळीवर काय होत असेल ते आम्ही त्या पद्धतीने विचार करू. पण एकंदरीत स्वतःची झालेली चूक किंवा त्या दोन्ही अनिलनी काढलेली उद्धव ठाकरेची विकेट ही किती चांगल्या पद्धतीने काढली हे प्रदर्शन करण्यासाठी ती कालची येड्यांची जत्रा होती. म्हणून कायदेशीर काय करायचे असं पुढे पाहूया. 2018ची घटना जी आहे ती अवैध आहे असं तुम्ही म्हणताय. मग शिंदेची घटना समोर आणू शकता का असंही आता सवाल उपस्थित केला जातो. शिंदेची घटना एवढंच आहे, 2018ची जे काही बदल तुम्ही केलेले होते ते इलेक्शन कमिशनला कळवायला पाहिजे होते. तिथे पण अनिल परब सगळ्यांच्या समोर खोटं बोलत होता. पत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय हे संध्याकाळी नार्वेकरजींनी वाचून दाखवलं. अनिल परबनी का वाचून दाखवलं नाही? लग्नामध्ये काही अगर बदल झाले असतील तर काही सुचवण्याचे काही मार्ग आहेत. पण ह्यांना दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन जेवणाची ह्यांची सवय झालेली आहे आता. म्हणून ह्या लोकांनी कदाचित सुचू वाटलं असेल ते सुचून फायदा नाही तिथे. म्हणून ह्यांनी स्वतःनी केलेल्या चुका हे दुसऱ्यावर लादण्याची काहीच गरज नाही. ते आता शिंदेची घटना मागते. शिंदे घटना भेटणं आता लक्षात घ्या. शिंदे साहेबांकडे शिवसेना हा पक्ष आलेला आहे आणि हे लाईनीत शेवण्यासाठी किती लढले तर ह्याला कोणी महत्व देत नाही. एक दुसऱ्यांच्या शेवटून पुसत पुसत बसून येते. ते पण भाव घेत तर संजय राऊत म्हणतात की लवकरच भाजपचा रामनाम सत्य होईल. बरोबर. स्वतःचे डेथ सर्टिफिकेटवर तारीख आणि नाव नोंदवली गेलेली आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाची चिंता करू नये. त्याने असंही म्हटलं की पुढील 6 महिन्यात भाजप राहणार नाही आणि राहिला तर मी रामाला अभिषेक करेन. संजय राजाराम राऊत तरी राहील का? हा खरं म्हटलं तर संशोधनाचा विषय आहे. तर आम्ही ऐकलेलं आहे की माझ्याकडे अशी उडती माहिती आलेली आहे की डॉक्टर स्वप्ना पाटकरला ईडी कडून समन्स आलेलं आहे चौकशीसाठी आणि लवकरच त्या चौकशीमधून खूप काही सत्य बाहेर निघणार आहे. म्हणून भांडूपच्या देवानं अडचणी देणार आहे एवढं नक्की. दावोसच्या दौऱ्यावर हा जो आमचा बेबी पेंग्विन जो कधीपासून जो बडबडतोय, दावोसला आमचे एकनाथ शिंदे साहेब असो, आमचे उद्योग मंत्री असो, हे गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले आहेत. आणि कालच मी कुठेतरी वाचले काहीतरी पहिल्याच दिवशी 70,000 कोटीचे काहीतरी करार केलेले आहेत. दुसऱ्यांच्या बायकांबरोबर बरफपामध्ये खेळण्यासाठी ते गेलेले नाहीये. एवढी मनीषा त्यांनी करू नये. समजलं ना? विजय वडेट्टीवारांनी ट्विट केलेले आहेत की महाराष्ट्रातले बरेच मुद्दे गुजरातला गेले, महाराष्ट्रातलं बॉलिवूड हे उत्तर प्रदेशात चाललेलं आहे. सर्व महाराष्ट्रातलं विजय वडेट्टीवारला अगर फिल्मफेअरचा पास पाहिजेच असेल तर अशा पद्धतीचं मागणं चुकीचं आहे. फिल्मफेअर अवॉर्ड हे सातत्याने विविध शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पहिल्यापासून होत असतं. कधी गुवाहाटीला होतं, कधी दिल्लीला होतं, या वर्षी ते गुजरातला होत आहे. त्यांना मागच्या कुठला तरी पास पाहिजे असेल तर मी विनीत जैनशी करून पाठवून देतो ना. ह्याची ट्विट करायची काय गरज आहे? पास आणि स्टूल दोन्ही पाठवतो. बोलत बसावं तिथे. हिंदी में बोलो.
विरोधी पक्षनेते आहे बाबा. लाईव्ह आता लाईव्ह. माहिती आहे हाँ? उद्धव ठाकरे ने कल मेरा ऐसा है, उद्धव ठाकरे की जनता की अदालत मतलब सारे पागल साथ में आके मैं दूसरे से कितना बड़ा पागल हूँ वो बोलने का कल कंपटीशन बर्लिन में चालू हुआ था. उद्धव ठाकरे को इतना ही जनता की अदालत में केस लगाने का शौक होगा तो मैं उसको बोलूंगा तो बालासाहब ठाकरे जी का जो प्रॉपर्टी की जो केस है जिसमें उसने अपने सगे भाई को ₹1 चाहे देते हुए सारी की सारी प्रॉपर्टी ये उद्धव ठाकरे और फैमिली ने हड़प ली ऐसे हमने सुना है. वो भी केस जनता की अदालत में लड़ाएगा. मैं खुद डोन का वापिस सभागृह उनको बुक करके देता हूँ या तो दूसरी अगर उनको केस लड़ानी है जनता की अदालत में तो जो नीलेश ओझा जी और बाकी पिटिशनर जो आज कोर्ट में लड़ रहे हैं वही दिशा सालियान और सुशांत सिंह राजपूत की केस चलो जनता की अदालत में लड़ाते हैं. देखते हैं कि आदित्य ठाकरे उसमें मर्डर है कि नहीं, आदित्य ठाकरे ने गैंग रेप किया है कि नहीं, आदित्य ठाकरे का मोबाइल टावर लोकेशन उस दिन 8 जून के वक्त दिशा सालियान के साथ था कि नहीं. फिर काय को चाहिए इंटरवेंशन डॉक्यूमेंट और ये सारा पिटीशन. चलो जनता की अदालत में चलते हैं, सारे के सारे सबूत जनता की अदालत में रखते हैं. इसलिए जो केस हमारे राहुल नार्वेकर जी ने सुप्रीम कोर्ट के आदेश के अनुसार सारी की सारी गाइडलाइन फॉलो करने के बाद वो क्राइटेरिया में बिठा के ही अगर उसका जजमेंट दिया होगा वो अगर आपके हिसाब से आया नहीं मतलब बाला साहब के प्रॉपर्टी का केस वो उद्धव ठाकरे के हिसाब से आया इसलिए वो जनता की अदालत में नहीं मगर उनका ये राहुल नार्वेकर जी ने उनके हिसाब से जजमेंट नहीं दिया तो फिर जनता की अदालत में इस तरीके का सिलेक्टिव तरीके का काम इधर चलेगा नहीं. लड़ाना है तो चलो ये सारे केसेस जनता की अदालत में लढायचं आहे. जनता की अदालत में दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. सर सुशील कुमार शिंदेने एक आता गौप्यस्फोट केलेला आहे की माझा जरी 2 वेळा पराभव झालेला असला तरी सुद्धा प्रणिती आणि मला भाजपची ऑफर आहे असं एक मोठं विधान त्यांनी केलेलं आहे. आता मी ते विषय ऐकलं नाही पण आता सुशील कुमार शिंदेजींना कदाचित मुलगी परत 2024ला निवडून येणार नाही अशी शाश्वती बसली असेल कारण का काँग्रेसचं दुकानच बंद झालेलं आहे म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने प्रणिती यांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असू शकतो. आपले वरिष्ठ विचार करतील. बरेच काँग्रेसचे नेते लाईन मध्ये आहेत अशी चर्चा आहे. नंतर काँग्रेसचं दुकानच आता बंद झालेलं आहे ना. ज्या मणिपूरची आतापर्यंत चर्चा आज संजय राजाराम राऊत करायचा एक तुम्ही लोकांनी एक पण विचारलं नाही. त्या मणिपूरमधून राहुल गांधी चालून येतात. यांचं म्हणणं होतं मणिपूरमध्ये जाऊ शकत नाही तिथे जाळपोळ होते तिथे असं चालत. त्या मणिपूरवरून राहुल गांधी चालत काय येतो पत्रकार परिषद काय घेतो सुखरूप दुसरीकडेच पळतो तरी कोणाला विचारत नाही. म्हणून काँग्रेस नावाचं दुकान बंद झालेलं आहे. आता हे जे लाईनीत जी रांग लागली आहे त्याला कसं कसं घ्यायचं ते आता आमचे वरिष्ठ ठरवतील. जी आज चंद्रकांत पाटिल जो है वो सुशील कुमार जी से एक मुलाकात भी कर रहे हैं और ऐसी चर्चा है कि जैसे उन्होंने कहा कि वो ऑफर भी उनको दी गई थी ऐसे भी उन्होंने खुलासा किया. ऐसा है कि अभी वरिष्ठ लेवल पे क्या बातें हो रही है वो मुझे ऐसा कार्यकर्ता आपको बता नहीं पाएगा. पर मैं इतना बोलता हूं कि कांग्रेस के सभी नेताओं को भी ये मालूम पड़ गया है हर एक नेताओं को मालूम पड़ गया कि ये देश में मोदी जी की ही गारंटी आगे जाके चलने वाली है. इससे सभी को मोदी जी के नेतृत्व में आके नीचे काम करने की इच्छा हो गई है. इसलिए आहिस्ता आहिस्ता वो सारे डिसीजन ले जाएंगे. और भी इनकमिंग होगा अभी इनकमिंग मेरे फोन में तो पूरी नहीं है. राहुल गांधी राम प्रतिष्ठा को लेकर राहुल गांधी कह रहे हैं कि ये पूरा राजनीतिक हो गया है और ये नरेंद्र मोदी समारोह हो गया. ऐसा है जिनको हिंदू समाज के खिलाफ ही अगर नफरत हो जिनके राहुल गांधी जी के मोहब्बत के दुकान में किसी भी हिंदू की जगह नहीं है कि जहां जहां उन्होंने मोहब्बत की दुकान खोली है उदाहरण कर्नाटक में वहां हिंदुओं को ही मारा जाता है और हिंदुओं के खिलाफ भी उनकी गवर्नमेंट अगर काम करती होगी तो उनको राम मंदिर का ये पूरा का पूरा कार्यक्रम का विरोध वो करेंगे ही. उनको बीजेपी का कार्यक्रम लगेगा ही क्योंकि जहां जहां हिंदुओं का खुशी का दिन होता है वहां कांग्रेस का दुख का दिन हो जाता है. शरद पवार भी कह रहे हैं कि
राम मंदिर का जो करा था वो राहुल गांधी देखिए, ये इंडिया अलायंस के सारे जो नेताजन है ना, ये सनातन धर्म के खिलाफ नेताजन, क्योंकि जब भी डीएमके के लीडर ने सनातन धर्म के खिलाफ बात की थी तो इनमें से किसी ने भी उसका विरोध नहीं किया। इसलिए राम मंदिर निर्माण का विरोध करना ये इंडिया अलायंस का कॉमन मिनिमम प्रोग्राम लग रहा है, और इसके वजह से आपको एक भी इंडिया अलायंस का नेता उधर आपको 22 जनवरी को नहीं दिखेगा। वो उस दिन मातम मनाएंगे। ऐसी परिस्थिति इंडिया अलायंस के नेताओं की है। संजय राउत कह रहे हैं कि 3 किलोमीटर दूर मंदिर बन रहा है, जबकि देखिए 15 दिन पहले वक्फ बोर्ड, जो ये देश का सबसे बड़ा लैंड जिहाद करने वाला बोर्ड है, वक्फ बोर्ड ने ऐसा डिक्लेयर कर दिया था कि वो उस जगह पे जिस जगह पे मस्जिद की वहां मंदिर बनी नहीं रही है। ये कभी 15 दिन पहले बताया था। वैसे का वैसा डायलॉग ये अभी संजय राजाराम राउत बोल रहा है। इसको शायद वक्फ बोर्ड से कमीशन मिलता होगा बात करने के लिए, मगर सभी लोगों ने उधर कंफर्म कर चुका है, वहां के महाराज हो, संत हो, सभी लोगों ने कहा है कि जहां मस्जिद तोड़ी गई वहां ही मंदिर बन रहा है। इसलिए ये संजय राजाराम राउत जैसे गद्दारों ने वक्फ बोर्ड जैसे लोगों की भूमिका नहीं बनानी चाहिए। उनको इतनी अगर हिम्मत है देखने के लिए कि कहाँ मंदिर बन रहा है, वहां मस्जिद तो मेरे साथ अयोध्या आए, मैं उनको जगह पे लेके जाता हूँ जहाँ पे मस्जिद टूटी थी और अयोध्या उधर मंदिर बना, मस्जिद टूटी थी और मंदिर बन रही है, मगर सिर्फ अयोध्या जाने की टिकट निकालूंगा, वापिस आने का गारंटी नहीं। सर, जितेंद्र अवार्ड ने एक बयान दिया है बाबा साहब को लेकर। वो संविधान की बात करते हैं, लेकिन वो कह रहे हैं कि अभी की बाबा साहब ने अन्याय किया है, न्याय प्रणाली में आरक्षण न देते। देखिए, मुमरा की जितों ये बहुजन समाज के नाम पे जाति जाति में झगड़ा लगाना, यही इनका कार्यक्रम पहले दिन से रहा है। ना ये छत्रपति शिवाजी महाराज को छोड़ते हैं, ना ये अभी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को छोड़ते हैं, ना ये अभी हिंदू समाज के खिलाफ बात करते रहते। इसलिए ये मुमरा के जितों को एक ही बार इसकी जबान को सीधा करने के लिए अभी हिंदू समाज ने और सभी ने एक ही बार डिसीजन लेना चाहिए, ऐसा मेरा मत है। फिल्म फेयर अवार्ड जो है वो महाराष्ट्र गुजरात ठीक है। अभी हमारे ऑपोजिशन लीडर को अगर फिल्म फेयर अवार्ड का पास चाहिए होगा, ये मांगने का तरीका नहीं है। शायद उनको मालूम नहीं होगा कि फिल्म फेयर ये हमेशा हर साल अलग अलग स्टेट में होता है। कभी 2 साल पहले गुवाहाटी में हुआ था, फिर इस साल गुजरात में हो रहा है, सालों साल महाराष्ट्र में होता था। इसलिए अगर उनको पास की जरूरत होगी तो मैं उन लोग से ऑर्गेनाइजर को बोल के पास भेज दूंगा। इसके लिए इस तरीके का ट्वीट करके पास मांगने का गंदा तरीका है। सर, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आता महाराष्ट्रात दौरे वाढलेले आहेत। 12 तारीखला येऊन गेला, 19 तारीखला कोल्हापूरला भेट आहे। काही लिमिट म्हणजे असे काही नियम आहेत का पंतप्रधानांनी एका राज्यामध्ये किती नाही आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे? तर नियम असेल तर आपण दाखवू शकता। अगर पंतप्रधानांच्या पदस्पर्शामुळे अगर आमच्या महाराष्ट्राची प्रगती होत असेल तर मी तर तेव्हा बोलतो की त्यांनी 30 महिने इथेच 30 दिवस इथेच राहावं, महाराष्ट्रातूनच त्यांनी निवडणूक लढवावी असाही आग्रह मी माननीय पंतप्रधानांना करेन। म्हणून त्यांच्या पदस्पर्शामुळे अगर महाराष्ट्राचा विकास होत असेल तर मी बोलेन की 24 तास 365 दिवस आमचे नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये राहावं। महाराष्ट्र त्यांना फार प्रेम देईल, एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो। सर, मिलिंद देवरे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर दक्षिण मुंबई लोकसभेबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती की शिवसेना तिथून आपला उमेदवार होतोय, तर परत अशी चर्चा सुरू आहे की भाजप दक्षिण मुंबईवर आपला जो कब्जा आहे तो सोडणार शेवटी तो निर्णय निवडणुकी जवळपास होईल, कोण कुठे लढवणार कोण कुठे नाही लढवणार। पण एक मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की अरविंद सावंत इथून परत निवडून येणार नाही। म्हणजे त्यांनी भाजपने लढवायची का शिवसेनेने लढवायची का ते येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेलच। मिलिंद देवराजी एका अटी शर्तीने ठेवणाऱ्यापैकी तो माणूस नाही, तो फार विद्वान माणूस आहे, माझा मित्र आहे। त्यांनी चांगल्या पदावर राहून मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी फार मोठा हातभार लावलेला आहे, म्हणून ते छोट्या मोठ्या विषयावर पडणार नाही। पण एक विश्वासाने सांगतो की अरविंद सावंत परत इथे खासदार होत नाही। सर, भाजपची काल बैठक झाली दिल्लीमध्ये, त्या अनुषंगाने चर्चा अशी सुरू आहे की भाजपच्या काही आमदारांना परत लोकसभा निवडणूक लढवण्याच्या संदर्भात
सांगितलं भारतीय जनता पक्षाचा तो कार्यकर्ता असतो ना, तो नेहमी बॅग भरून तयार असतो. दिल्लीत लोकसभा लढायची आहे, विधानसभा लढायची आहे, जिल्हा परिषद लढायची आहे की सरपंच पण लढवायचे. आमच्याकडे काही अटी शर्ती नसतात. जी जबाबदारी आम्हाला पक्ष देईल, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही बॅग भरून तिथे जाऊन उभं राहणार आणि निवडणूक लढवणार. ठीक, थँक्यू. धन्यवाद.